नमस्कार. आजचा आपला सोफा आहे एल कॉर्नर मलेशियन हँडल सोफा. हा स्टोरेज सोफा आहे. मलेशियन हँडल म्हणजे काय तर एस आकाराचा हा हँडल असतो. त्याच्या बाजूला प्लाय येतो, म्हणजे हा मजबूत हँडल असतो. हा डार्क शेडमध्ये आहे, म्हणजेच बॉडी ह्याची ब्लॅकमध्ये आहे आणि मोल्डेड आणि सीट ही ग्रे लाईटमध्ये आहे. तर जेणेकरून हे कॉन्ट्रास्ट आपल्याला फ्रेश दिसेल असा हा सोफा आहे. हे सीट आणि मोल्डेड असं निघत असेल तर हा समजायचा वॉशेबल आहे, म्हणजे कवर वगैरे काढून आपण ते क्लीन करू शकतो. ही बॅक साईड असते जी की भिंतीच्या बाजूने असते, म्हणजे टेकून असते. ह्याचा कॉर्नर हा राऊंडमध्ये ठेवला आहे कस्टमर डिमांडनुसार, जेणेकरून त्यांना तिथे काहीतरी डिस्प्लेला ठेवता येईल कॉर्नरला, फुलदाणी वगैरे. आणि ह्याला लूज पिलोज येतात. तसेच हा मॅटमध्ये ह्याचा हँडल येतो. तुम्हाला पॉलिशमध्ये म्हणजे चकाकीचा पाहिजे तरी भेटून जाईल. आणि ह्याचे लेग हे ब्लॅकमध्ये येतात, प्लास्टिक लेग, तेही हेवीचे असतात. हा स्टोरेज सोफा आहे. स्टोरेज ओपन करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरची कुशन बाजूला करायला लागतात, मोल्डेड पण आणि सीट पण. हा असा दिसतो कुशन बाजूला केल्यावरती. आणि तिथे दिलेल्या क्लिप्समध्ये आपण हात घालून ते वरती स्टोरेज अप करू शकतो. मग हे आत पूर्ण प्लाय फ्रेमिंगमध्ये तुम्हाला हा स्टोरेज भेटतं 18 mm प्लायमध्ये. 2 सीटरला, 1 सीटरला आणि ह्या बाजूच्या 2 सीटरला ही स्टोरेज असतं. स्टोरेज फॉर्मॅट हा असा असतो आतून. ह्याच्या खाली आजूबाजूला सगळीकडे चारी साईडून प्लाय असतो, म्हणून हा हेवी सोफा असतो, जेणेकरून खड्डा पडण्याचे चान्सेसच नसतात. तसाच हा सेम स्टोरेज फॉर्मॅट, सेम साईज, फक्त हँडलमध्ये फरक आहे. आणि कॉर्नर हा सिम्पल कॉर्नर आहे, स्ट्रेट कॉर्नर. आणि टॉप पट्टीमध्ये हा सोफा आहे. टॉप पट्टी म्हणजे हा 7 इंचाचा हँडल. हा पण असा फॉर्मॅट दिसतो. हा पण फ्रेशच आहे, पण हा ब्राऊनमध्ये आहे सोफा. कस्टमर